Ram
सदा नाम घोष करु हरि कथा, नाम घोष करु हरि कथा, घोष करु हरि सदा नाम घोष करु हरि कथा, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करु हरि कथा, सदा नाम घोष करु हरि कथा, नाम घोष करु हरि कथा, नाम घोष करु हरि कथा, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सर्व सुख जालो धर्मालम, सर्व सुख जालो धर्मालम, सर्व सुख जालो सर्वालम, जालो सर्वालम, आनंदे सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा,
सर्व अलंकार सर्व सुख जानो सर्व अलंकार सर्व सुख जानो सर्व सर्व सुख सर्व अलंकार आनंद निर्वारा तुलत सर्व सुख जानो सर्व अलंकार सर्व सुख जानो सर्व अलंकार सर्व सुख आनंद निर्भरा दुलत सो दुलत सो दुलत आनंद
कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरणरज वंदुरे शिवनाम शीतळमुखी शैवा कापडिया रे दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी शैवा कापडिया रे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ सकल संत शिरोमणी भक्त कल्याण मूर्ती सच्चिदानंद स्वरूप संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा भगवंताच्या नामघोषाचं आणि भगवंताच्या हरिकथेचं अनन्यसाधारण महत्त्व सांगणारा असा सगळ्यांच्या पाठातील परिचयातील प्रासादिक आणि नामपर अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या या अतिशय छोट्या वस्तीवरती म्हणा छोट्या वाडीवरती महाशिवरात्रीच्या निमित्तानं गेली 25 वर्ष अखंडत्वानं पारायण झालं असेल नसतं पण हे टिकवलं आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नेमाला महत्त्व आहे. तुका म्हणे नेम प्राणासवसाठी आणि तरीच गोष्टी विठोबाच्या. म्हणून हा नेम कधी टिकतो महाराज तर तो नेम टिकण्याकरता आपल्यावरती भगवंताची कृपा असावी लागते. बरेच लोक नेम करतात बरं का पण तो नेम पूर्णत्वाला जात नाही. तुमच्या आमच्यासारख्या सामान्याचा विषय सोडून द्या पण हा धोका मोठ्याना सुद्धा होता. नामदेव महाराज म्हणतात देवा मी नेम केला आहे पण तू चालवून तू घ्यायचं आहे बरं. तुका म्हणे नेम नामदेवरायचं प्रमाण वेगळं आहे. नामा म्हणे केशवराजान केला नेम चालवी माझा तू चालवून घे. भाव निर्माण होतो महाराज. भाव निर्माण व्हायला काही लागत नाही पण तो भाव टिकणं महत्त्वाचं असतं. महाराजांना सुद्धा हा धोका वाटला. महाराज म्हणले माझ्या देवाच्या विषयी पांडुरंगाच्या विषयी भाव निर्माण झाला पण तो देवा टिकला पाहिजे बरं. उपजला भाऊ तुमचे कुठे सिद्धी जाऊ म्हणून बरेच लोक ह्या क्षेत्रात येतात पण त्याच्यावर तर खरी कृपा नसेल तर ते शेवटपर्यंत टिकत नाहीत महाराज बरं का. जाऊ द्या. म्हणून आपण 25 वर्ष हे नामसप्ताहाचं यावर्षी संपन्न करत आहात. आमचे वडील एक गोष्ट सांगायचे बरं का हो महाराज.
हां, एखादी गोष्ट नियमाने केली ना तर निश्चित त्याला फळ मिळतं बरं. आणि ती देवाच्या बाबतीत नियम बरं का, तुम्ही दुसऱ्याच बाबतीत नियम म्हणसाल तर उपयोगाचा नाही. लोक कुणीकडलाही कुणाकडे संबंध लावतील. एक मासे पकडणारा होता, पण आता काय इलाज नव्हता त्याला, त्याच्या वाट्याला आलेले ते कर्मच होतं. आमचा सजन कसा या मांस विकत होता आणि त्या मांसाचे तुकडे भगवान परमात्मा त्याला करू लागत होते. तुकोबारा बोलतात त्याला, सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कृपू लागे. पण त्या मासे पकडणाऱ्याचा एक नेम होता, सूर्योदयाला नदीवरती जायचा आणि त्या नदीत गळ टाकायचा, त्याला आमिष लावून कणकेचं, आणि त्या गळाला मासा जो येईल पहिल्यांदा तो पटदिशी काढायचा आणि त्याच्या पाया पडायचा आणि तो देवाला द्यायचा नदीत. आता मासा कुठं देवाला चालतो का, पण देवाला द्यायचा. देवाने विचार केला याचा किती नियम आहे, रोज पहिला मासा देवाला देतोय. देव कुठंतरी परीक्षा घेतो. मासा तो 25 वर्ष मासा देत होता आणि 25व्या वर्षी त्यांनी ठरवलं आता ह्याची परीक्षा घेऊया म्हटले. मग तो नदीवरती गेला, गळ टाकला. गळ टाकल्यावर त्याला मासाही आला, पण तो मासा जो आला तो 5 किलो वजनाचा आणि सोन्याचा मासा आला. 100 नंबरी सोनं, 24 कॅरेटचं. आत्ताच्या काळात सांगायचं झालं तर बारामतीचं. आणि मग त्याने बघितलं तर तो 5 किलोचा मासा सोन्याचा आहे. आपल्यासारखा जर असता ना सुनील तर आजच्या दिवस दुसरा देव म्हणला असता. द्यायचाच ना देवाला, पाहायला काय आणि दुसरा काय. पण तो 5 किलो सोन्याचा असला तरी त्याचं मन नाही ढळलं महाराज त्या मासे पकडणाऱ्याचं. अरे आत्तापर्यंत मी पहिलाच देत आलो आहे, मग तो सोन्याचा असू दे, चांदीचा असू दे, नाही तर हिऱ्याचा असू दे, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्याच्याविषयी तो इतका निरातिशय राहिला आणि तेवढ्याच भावनेनं, तेवढ्याच तळमळीनं तो 5 किलो सोन्याचा वजनाचा मासा देवाला देऊन टाकला महाराज. तर त्याची निष्ठा बघून त्याला देव प्रसन्न झाले. तुला काय मागायचं ते माग, आता उद्यापासून मासे पकडायचं बंद करून टाक म्हणजे. मग आमचे वडील सांगायचे, अरे नियम जर केला तर मासे पकडणाऱ्याला सुद्धा देव भेटतो, मग आपल्याला भेटणार नाही का आपण जर नियम केला चांगला तर. पण असो, आपल्या नियमामध्ये निष्ठी असते महाराज बरं. जाऊ द्या. म्हणून आपण हे महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक आपल्या हातून चांगली उपासना घडते. ह्या विश्वामध्ये 2च अशा देवता आहेत की त्या स्वयंभू आहेत महाराज. त्या म्हणजे हर आणि हरी, अशी 2 नावं आहेत त्याची. हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेची ठाई. तुकाराम महाराज म्हणतात अशा 2च देवता आहेत, स्वयंभू आहेत, की त्या देवतेला आई नाही आणि वडील नाही त्याला महाराज. बाकीच्या देवतांना आई आहे, वडील आहे. ह्या 2 देवता अशा स्वयंभू आहेत. तुम्ही जर एखाद्याने विचारलं पांडुरंगाच्या वडिलाचं नाव काय सांगा बरं, सांगू शकणार नाही. पांडुरंगाच्या आईचं सांगा, नाही सांगू शकणार. पुन्हा उद्या म्हणाल भगवान शंकराच्या वडिलाचं नाव सांगा, आईचं सांगा. गणपतीच्या आई वडिलाचं सांगाल तुम्ही बरं का, पण भगवान शंकराच्या नाही, स्वयंभू देवता आहेत त्या. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याविषयी आपण वाद नाही घालायचा बरं. हां, काही वाद घालणारी मंडळी असतात महाराज, त्यांना वादाशिवाय जमतच नाही बरं का. जाऊ द्या. म्हणून तुकोबारा म्हणतात ह्या 2 देवता किती समग्र आहेत त्याचं जिवंत उदाहरण दिलंय. एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. साखर आणि गोडी किती एकाग्र आहे तो. एखादा म्हटला मला साखर पाहिजे पण गोड नको आहे, त्याच्या बापाला देता येणार नाही. आणि एखादा म्हणाल मला गोडी पाहिजे पण साखर नको आहे. साखर म्हटलं का गोडी आलीच, आणि गोडी म्हटलं का
साखर आलीच बरं का. आता एखादा गोड पदार्थ आहे, सीताफळ, चिक्कू, एखादा म्हटलं मला साखर नको, फळ द्या, पण त्या फळातच साखर आहे मला. म्हणजे ह्या दोन गोष्टी समग्र आहेत. तशा पंढरपूरचा पांडुरंग आणि भगवान शंकर शिवराम नाही भेद ऐसे ते मत सिद्ध ऐसे ते मत सिद्ध ऐसे ते मत सिद्ध शिवराम नाही भेद ऐसे ते मत सिद्ध ऐसे या दोन्ही देवतेमध्ये भेदच नाही, प्रमाणाने आपल्याला सांगितलं. म्हणून पहिलं उदाहरण साखरेचं दिलं, ते थोडंसं कमी. आणि भेदच करायचा झाला तर फक्त वेलांटीच आड आहे. काय म्हणतात आपण त्याच्या पुढे कीर्तन करतोय त्याला हर म्हणतो आपण, हर हर महादेव. आणि पंढरपूरचा त्याला काय म्हणतो, हरी हरी म्हणतो. मग ह्या दोन देवामध्ये भेदच बघायचा असेल तुम्हाला तर तुकोबारा म्हणतात फक्त वेलांटीच आड आहे, एक वेलांटीच आड. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने या अभंगाच्या सांगितलं की आणखी किती समग्र आहेत, याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची गरजच नाही. मनुष्याला शरीर किती आहे हो, अंग किती आहे, एकच आहे. पण एका अंगामध्ये भाग किती आहेत, दोन आहेत. एक उजवा भाग आहे आणि एक डावा भाग आहे, पण अंग एकच आहे. तसं हरी आणि हर अंग एक आहे, फक्त एक डावा भाग आहे आणि एक उजवा भाग आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. मग डाव्या जर हाताला जोरात काठी मारली तर उजवी बाजू म्हणते का हो चांगलं झालं अजून दोन टाका. कारण उजव्या बाजूला जरी काठी टाकली तर डाव्या बाजूला टाकली तर उजव्या बाजूला वेदना होतातच महाराजाच्या. फक्त म्हणायला डावा आणि उजवा आहे, अंग एकच आहे. असो म्हणून असं हे भूतलावरचं भक्तांचं भोळं दैवत आहे महाराज. हे भोळं दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्याचं नामचिंतन केलं तर वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. धर्मार्थ मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष. हे कळी काळाचं निवारण करणारं दैवत आहे. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वत्ता शिवनाम. असं हे भोळं दैवत आहे महाराज. इतका भोळा आहे तो, इतका भोळा आहे. त्याच्या लग्नाची कथा 2 मिनिटात, अभंगाचं चिंतन थोडंसं बाजूला ठेवून सांगतो. आज त्यांच्या पुढं आपली सेवा आहे म्हणून हा योग आहे सांगण्याचा की भगवान शंकराचं लग्न जमलेलं आहे पार्वती मातेबरोबर. आणि पार्वती मातेच्या मातोश्रीने मात्र जावाई पाहायलाच नव्हता अजून, कसा भावी जावाई आहे. आणि पार्वती मातेने तर प्रश्नच नाही, पूर्वी ही पद्धत नव्हती. आता पहिल्यांदा दोघांची पसंती झाल्याशिवाय दुसरा विषय होतच नाही. आता ते भगवान शंकराचं लग्न आहे, काय आपल्यासारख्याच आहे काय 1-2 एकरात मंडप दिलेला, 500 एकरात मंडप दिलेला. दुधुंब्या वाजायला लागल्या, सगळ्या नगारे वाजायला लागले, सगळीकडे मंगलवाद्य वाजायला लागली.
आणि स्वर्गातून देवादिदेव लग्नाकरता आले पुष्पक विमानं घेऊन. ते काय पार्किंग म्हणजे 1000-2000चं पार्किंग, ते सगळ्याची विमानं लावायची त्या फ्लाईटला तिथं सगळे. आणि सगळे आले आणि भगवान शंकरांनी पहिल्यांदाच त्या लग्न मंडपामध्ये प्रवेश केला. सासूबाईंनी बघितलाच नव्हता जावाई कसला आहे आपला. मग तो काय आपल्यासारखा नकली जावाई का, लग्नापुरतं ब्युटी पार्लरमध्ये जाऊन येणारा. लग्नाला काहीतरी नवरदेव भाडोत्रीच कपडे घेतात शहरामध्ये, तर किमतीचे कपडे पुन्हा कुठं वापरायचे म्हणून ते भाडोत्री मिळतात महाराज. एका लग्नाला 1000 रुपये भाडं असतं त्याचं. असं होता का तो? मग तो लग्नात आला, दिमाखात आपल्या रुबाबात आला, विश्वाचा मालकच आहे तो. काय महाराज कुणाला लाजणारं लपणारं काही खाली मान घालून येणार आहे का? मोठं वाजत गाजत आले. सासूबाईंनी म्हणले कुठं आहे, एवढ्या गर्दीत दिसायला तयार नाही. असा भुवईवरती हात ठेवला आणि म्हणले ते पाठीमागं रुबाबात चालतायत ते जाव आहेत बघा म्हणले. मग तिथं काय हा बाबा नटून थटून आला होता का? भस्म ओटी रुंड माळा हाती, अंगाला भस्मच लावलेलं, पावडर नाही. आणि ते भस्म म्हणजे कसलं महाराज, मेलेल्या माणसाची चिता आणि त्याचं भस्म लावलं होतं त्याला. गळ्यात ब्रासलेट नाही, लॉकेट नाही. रुंड माळा या शब्दाचा अर्थ मेलेल्या माणसाची मुंडकी अडकवली होती. आणि लग्नाला येताना गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, गजचर्म पांघरलंय अंगावरती, लग्नातलं काहीच नाही. आणि गळ्यामध्ये शेष नाग आहे, 10चा आकडा असलेला सर्प आहे, शेषच आहे. कंठी शोभे वासुकी हार. आणि कुरवले बरोबर होते. आपल्यात नाही का बावळट कुरवले असतात बघा, ज्याला काय उद्योग नाही ते तिथे जातात. शायनिंग बरं का ते. तसे भगवान शंकराचे नाही, भगवान शंकराचे कुरवले म्हणजे सगळी भूतच होती. आता हा सगळा कुरवल्यांचा मेळ त्यांच्या. नरहरी महाराजांनी सुंदर वर्णन केले. भूते वेताळ नाचती, भूत वेताळ. आपल्या मालकाचं लग्न आहे म्हणल्यावर नाचायला लागले आनंदानं. आणि ते नाचायला हर्षयुक्त उमापती भगवान शंकराचा आनंदी चेहरा आहे. आता लग्न होणार आहे, आनंद व्यक्त केला त्याने. तर नाही का, आता काही नवरदेवाला एवढं लग्नात टेन्शन येतं की चेहरा बघितल्यावर असं वाटतं त्याच्या तोंडावर लोकरी मवाज पडलाय. हर्षयुक्त उमापती आनंदानं नाचत आले. आणि बघितलं महाराज, सासूबाईंनी बघितलं आणि खात्री करून घेतली कोणता आहे. सगळ्यांनी अंगुली निर्देश करून सांगितलं तोच आहे बघा. मग मात्र गड गड लोळायला लागल्या मंडपात. ह्याला माझी मुलगी द्यायची नाही, लग्न मोडलं तरी चालेल म्हणजे. माझी मुलगी ह्याच्यापेक्षा लाखपट सुंदर आहे. काय केलंय म्हणले हे मालकाने, असलं कुठनाला शोधून म्हणले असला जावाय. दृष्टीच नव्हती ना. आणि मग सगळे आले आणि भगवान शंकराच्या सासूबाईंची समजूत काढायला लागले. सरपंच आले, डेप्युटी सरपंच आले, तंटामुक्तीचे अध्यक्ष पण आले, तंटा करून झालेले. आणि समजूत काढायला लागली, पण काही ऐकायलाच तयार नाही.
काहीच ऐकायला नाही. याला माझी मुलगी द्यायचीच नाही म्हणले. बघा कुणीकडं माझी मुलगी, कुणीकडं हा जावाई, काहीतरी थोडी साधर्म्यता पाहिजे ना दोघात. आहे ठीक आहे, थोडंसं फार मी समजून घेईन, पण काय हे भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्रीमाळा गजचर व्याघ्रांबर, काय आहे सगळं विसंगत आहे सगळं, मला नाही हे जमणार. आणि गाड गाड लोळायला लागल्या. सगळ्यांनी समजूत काढली, कोणाचंच ऐकायला तर नाही. पुन्हा प्रत्यक्षात विष्णू आलते शेषशाहीमधून क्षीरसागरातून लग्नाकरता. सगळ्यांचं झालं आणि विष्णू तिथं आले आणि पार्वती मातेला समजून सांगितलं, तुम्ही ह्याला ओळखलंच नाही कोण आहे. आणि मग कृपादृष्टीनं पाहिलं विष्णूने, आणि मग नजरेमध्ये बदल झाला, दृष्टीत बदल झाला. आणि मग पाहिलं म्हणले आता पहा. मग बघितल्यावर मात्र पार्वतीपेक्षा लाखपट सुंदर दिसायला लागला. सत्यम शिवम सुंदरम. मग म्हटली माझी मुलगी फिकी आहे बरं याच्या पुढं. महाराज ह्याचं खरं स्वरूप असं आहे की विश्वाला हा सौंदर्य देतो इतका तो सुंदर आहे. म्हणून असं हे भूतलावरचं भोळं दैवत आहे. आणि ह्या भोळ्या दैवताची आपण सर्वजण उपासना करतात. आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी नामोत्सव करता, चांगली गोष्ट आहे. मग भगवंताला काय प्रिय असतं तेच तुकोबाराय या अभंगातून सांगतात. असो, अभंगाच्या चिंतनाला मी सुरुवात करतो. महाराजांनी विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला. महाराजांच्या लक्षात आलं की मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर कशाच्या शोधामध्ये असेल तर फक्त तो समाधानाच्या आणि सुखाच्या शोधामध्ये असतो. त्याचं दुसरं प्रयोजन काहीच नसतं. मरेपर्यंत तो समाधान आणि सुख शोधत असतो. रात्रंदिवस पळतो महाराज. रात्रंदिवस निज निकटे मरणासी घेता झटे. मरणप्राय कष्ट करतो, प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्नाचं उद्दिष्ट मात्र एकच आहे की मला येणं केनं प्रकारे समाधान मिळावं, कोणत्या का होईना माध्यमातून मला सुख मिळावं. पण तुकाराम महाराज म्हणतात या इहलोकामध्ये ह्या दोन गोष्टी फार दुर्मिळ आहेत महाराज. सगळ्यात दुरापास्त जर काय असतील तर ह्या दोन गोष्टी आहेत की त्याला समाधान मिळत नाही आणि त्याला सुखी मिळत नाही. समाधान हे भौतिक आम्हाला किती मिळाल्यावर समाधान होईल. आत्तापर्यंतचा कोणच समाधानी नाही की तेवढं मला मिळाले, आता नाही मिळालं तर काही गरज नाही असा म्हणणारा व्यक्तीच भेटणार नाही महाराज. नाही भेटणार. सदा विचार मी सांगत असतो. सहज जर विचारलं तुम्हाला शेती किती आहे तर तो म्हणतो पोटापुरती आहे. अहो पोटापुरती म्हणजे आम्हाला आकडा सांगा ना, पोटापुरती किती आहे. मग तो म्हणतो एक 10 एकर शेती आहे. झालं, त्याचा विषय मिटला. 10 एकर आहे पोटापुरती म्हटला. पुन्हा मोठा आला, त्याला विचारलं तुम्हाला शेती किती आहे तर तो म्हणला पोटापुरतीच आहे. पण अहो पोटापुरती तुमचं पोट केवढं आहे आम्हाला कसं कळायचं म्हणजे. तर त्यांनी सांगितलं 50 एकर शेती आहे आम्हाला. मला काय सांगायचं, 50 एकरवाला पोटापुरती म्हणतो, 10 एकरवाला पोटापुरती म्हणतो, आणि आमच्या एका चोपदाराला जमीनच नाही, शेती नाही, तो सुद्धा म्हणतो पोटापुरतं मिळतं बरं का. म्हणजे पोट केवढं आहे आणि भौतिक आम्हाला किती मिळाल तर त्याच्यावरती समाधान अवलंबून आहे महाराज. हां, समाधान नावाची गोष्ट काही वेगळीच आहे महाराज. हां, एक प्राध्यापक शिवाजीराव भोसल्यांचा सकाळमध्ये पूर्वी एक जागर म्हणून पॅरेग्राफ यायचा. जागर त्याचं नाव होतं. आणि मला काही थोडं संत वाङ्मयाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन थोडंफार करण्याचा छंद आहे. आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट मला आवडली तर कुठं कीर्तनात वेळ आली तर ती सांगण्याचा मी प्रयत्न करतो. ती गोष्ट अशी होती की एक राजा होता आणि त्या राजाचं ऐश्वर्य इतकं होतं
इंद्राला लाजवेल एवढा ऐश्वर्य त्याच्याकडे होतं राजा. आणि काही त्याला लहर आली माहीत नाही. आणि एके दिवशी प्रधानजीला बोलावून घेतलं आणि सहज प्रश्न केला, प्रधानजी, आज मिथिला आपल्या मालकीची प्रॉपर्टी सगळी किती आहे याचा मला ताळेबंद पाहिजे. राजाला सुद्धा माहीत नव्हतं मला किती प्रॉपर्टी आहे, म्हणजे किती असेल त्याची गणना पण करू. तर प्रधानजीला माहीत होतं की राजेसाहेबाची प्रॉपर्टी म्हणजे काही लगेच मी फाईल काढली, बघितली आणि सांगितली. इतकं सोपं नाही काम ते. राजेसाहेबाला म्हणाला, राजेसाहेब हे मोठं काम आहे, ह्याच्याकरता वेळ लागेल एक आठवडा. राजाला आनंद झाला. आणि ते काम मात्र मला एकट्याला होणार नाही, मला 2 मदतनीस द्यावी लागतील. आणि तुम्हाला आठवड्याने एका तुमच्या प्रॉपर्टीचा ताळेबंद देतो. आणि ते काम सुरू केलं. आठवड्यात काम पूर्णच झालं नाही. राजाकडे स्वतःहून प्रधानजी आले आणि सांगितलं, राजेसाहेब माफ करा, मी तुम्हाला एक आठवड्यात ताळेबंद द्यायचा कबूल केलं होतं, पण तो ताळेबंद आठवड्यातही पूर्ण होत नाही, अजून मला आठवड्याचा अवधी द्यावा लागेल. राजाला आनंदच वाटला, खूपच प्रॉपर्टी दिसते. आणि 15 दिवसांनी सगळ्या फाईल घेऊन आला तो. राजाच्या मालकीची शेती किती आहेत, दुकानं किती आहेत, जडजवाहीर किती आहे, सोनं किती आहे, वगैरे वगैरे सगळ्या प्रॉपर्टीचा ताळेबंद घेऊन आला सकाळच्या वेळेला तो प्रधानजी. आणि राजेसाहेबाला सांगितलं, राजेसाहेब आज 15 दिवस झालं आम्ही 2 व्यक्ती आणि मी स्वतः रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करतोय, तेव्हा आत्ता ते पूर्ण झालं आणि हे सगळा प्रॉपर्टीचा ताळेबंद तुमच्याकडे आणून दिला आहे. मग सहज प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब इतकी प्रॉपर्टी आहे, इतकी प्रॉपर्टी आहे की तुमच्या 10 पिढ्यांनी बसून खाल्लं तर सरणार नाही, इतकी प्रॉपर्टी आहे. त्यावेळेस एका मिनिटात राजाचं समाधान गेलं आणि म्हणला, मग माझ्या 11व्या पिढीने काय करायचं. आता मला सांगा, 11वी पिढी म्हणजे 400 वर्षापेक्षा जास्त काळ होतो बरं. आता 400 वर्षाची चिंता राजाला करायची गरज आहे का. तो चिंता इतकी करू लागला, अरे मी इतकं कमवलं, इतकं कमवलं, इतकं कमवलं, आणि फक्त 10 पिढ्यापुरतंच म्हणायचा, फक्त 10 पिढ्यापुरतंच, फक्त 10 पिढ्यापुरतंच. आणि बस राजा बेचैन झाला. त्याने अन्न पाणी सोडलं. राणीवर बोलेना, मुलावर बोलेना, प्रजेवर बोलेना, नातवंडाकडे सुद्धा बघेना. एकच त्याचा ध्यास, माझ्या 11व्या पिढीनं काय करायचं. झालं. राजाचे गाल तर असे सफरचंदासारखे होते, पण 8 दिवसामध्ये राजाचे गाल द्रोणासारखे झाले. राणीला तर चिंता पडली. एवढं सगळं ऐश्वर आहे, मुलं आहेत, नातू आहेत, प्रजा आहे, एवढी प्रॉपर्टी आहे इंद्राला, काय कुठनं घेतलंय म्हणले डोक्यात हे खोड. 11व्या पिढीनं काय करायचं. राणी धार्मिक होती. राणीला स्वप्न दुसरी पडू लागली. आता बहुतेक ह्यांचं काहीतरी भलं बुरं होतंय म्हटले, कारण अन्न पाणी वर्ज्य केलं. पण योग चांगला होता. 8 दिवसांनी एक फक्कड महात्मा, एक साधू दुपारच्या वेळेला राजेसाहेबांच्या घरापुढे आला. राजेसाहेबांच्या घरी आला आणि ओम भिक्षान दे म्हटलं. राणी धार्मिक होती. राणीला वाटलं कोणतरी अतिथी आपल्यात भीक मागायला आलेला भिक्षुक आलेला आहे, आलेल्या भिक्षुकाला काहीतरी दिलं पाहिजे, मोकळं पाठवायचं नाही. कारण ज्ञानोबाराय सांगतात, विनमुख गेली या अतिथी नेही सुकृताची संपत्ती. अतिथी मोकळा पाठवला तर आपलं पुण्य घेऊन जातो, बाकी काही नेत नाही. तो भांडे कोंडे नेणार नाही तुमची, पण पुण्य घेऊन जातो. म्हणून त्याला काहीतरी द्यावं यथामती. म्हणून तिला वाटलं आपल्यात आलेला अतिथी आहे, काहीतरी त्याला दिलं पाहिजे. म्हणून सूप घेतलं, घरात गेली आणि तांदळाचं पोतं होतं, त्या पोत्यातले सूप भरून तांदूळ तिनं सुपात घेतले आणि त्या साधूकडे गेली. राणी त्याच्या झोळीमध्ये ते तांदूळ टाकले. आणि साधू असा फक्कड महात्मा होता. चेहरा बघितला का चेहऱ्यावरचा भाव ओळखणारे आजही लोक आहेत महाराज. पुण्यामध्ये तर एक कर्वे गुरुजी म्हणून होते, मी स्वतः पाहिले त्यांना. ते हस्तरेषा बघत नव्हते, जन्मकुंडली विचारत नव्हते, फक्त चेहरा बघून भविष्य सांगत होते. आणि तेही परफेक्ट भविष्य सांगत होते बरं. ते मोगम भविष्य नाही,
आता ते मोहगम भविष्य सांगणारे लोक आले ना दारावर, सगळ्याला एकच सांगतात. पहिल्यांदा सांगतात तू भावकीच्या सगळ्या उपयोगी पडतो, पण भावकी तुझ्या वाईटावर आहे. तू सगळ्याच्या संकटाला धावून जातो, पण तुझ्यावर संकट पडल्यावर लोक येतच नाहीत. ते प्रत्येकाला तसं वाटत असतं. पण दुसरं त्याला सांगणार तुझ्या हातात पैसा भरपूर येतो पण राहत नाही. आता हे काय, पैसा जर राहत असता तर घरं दुसरी बांधावी लागली असती. जाऊ द्या. आणखी फार तर सांगणार तुझ्यावरनं 2 मोठी संकट गेली. संकट जातच असतात माणूस म्हणजे. त्याला म्हटला एक जण तर म्हणला भविष्यकाळ, म्हणला तुझ्या अंगावरनं रेल्वे गेली पण तुला काही झालं नाही, तुला खाली होता म्हणजे. मी त्या भविष्यकाराचं सांगत होतो की काही लोक असे आहेत, चेहरा बघितलं का भविष्य सांगतात. चेहरा बघितलं का आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय घडलंय ते सांगतात. की काय चुकीचं असेल तर लगेच मला चुटकी वाजव, हे चुकीचं आहे. आणि तसे कर्वे गुरुजी होते. आत्तापर्यंत काय घडलेलं आहे ते सांगायचे चेहरा बघून, आणि उर्वरित आयुष्यात काय घडणार आहे हे पण सांगत होते. अशी काही माणसं असतात महाराज, तयारीचे असतात. मी ह्याच्या अगोदर काय सांगत होतो महाराज, राणीचं उदाहरण सांगत होतो. आता वयमानानं असं व्हायला लागले बरं का. त्याच्याकरता सुनीलला मी सांगतो लय मला लोड देत जाऊ नको. मग ते सुनील काय कुठं सप्ताह आला का तो पहिला माझ्याकडेच येतो बरं का. आता आमच्या देहूकरावरचा फडावरचा तो निष्ठावंत आहे, असू द्या. आणि मग त्या राणीला पाहिलं आणि राणीच्या चेहऱ्याकडे बघत तो फक्कड महात्मा म्हणाला, माताजी आपसे चिंता है. म्हणजे आई म्हटला, परस्त्रीला आई म्हटलं पाहिजे. माताजी आपसे बहुत चिंता है. तिनं ओळखलं. ती म्हणली साधू महाराज माझ्या मनातलं कसं ओळखलं, खूप चिंता आहे म्हणले. त्यांनी विचारलं कसली चिंता आहे. म्हणले काही नाही, सगळं भरपूर आहे, काहीच कमी नाही, पण कुठनं डोक्यात खोळ शिरलं म्हणले राजेसाहेबांच्या माहीत नाही. ताळेबंद आणायला लावला. प्रधानजीने ताळेबंद करून 15 दिवसामध्ये आणला आणि सांगितलं 10 पिढ्याला प्रॉपर्टी तुमची संपणार नाही, इतकं गडगंज ऐश्वर तुमच्याकडे आहे. आणि तेव्हापासून सुरू केलंय 11व्या पिढीनं काय करायचं, खाणं पिणं बंद केलंय सगळं म्हणले. मरणांतिक चेहरा झालाय, डोळ्यात प्राण आलाय. कुठे आहेत राजेसाहेब? आहेत घरात. घरात गेल्यानंतर पलंगावरती पडले होते. साधूला बघितल्यावर उठले. साधूचा चेहरा तेजपुंज, काही प्रसन्न माणसं असतात महाराज, बघितलं तरी आपला आजार कमी होतो 50%. पण काही माणसं असतात अशी की बघितलं तर नसलेला आजार. प्रधानजी उठून बसले, राजेसाहेब उठून बसले आणि राजाने ओळखलं की हा कोणत्या चिंतेमध्ये अडकला आहे. काही नाही, जास्त मी गोष्ट लांबवत बसत नाही. राजेसाहेब तुम्हाला जर या चिंतेतून बाहेर निघायचं असेल तर तुम्ही एक काम करा, आणि ते स्वतः करा, दुसऱ्याकडून नाही करायचं. तांदळाची एक पिशवी काढली झोळीतनं, 1 किलोची पिशवी होती तांदळाची. राजाच्या हातात दिली आणि राजाला सांगितलं इथून तुम्ही 1 किलोमीटर चालत जा. 1 किलोमीटर पूर्वेला तोंड करून चालत गेलं का तुम्हाला माहीत आहे तिथं शरयू नदी आहे. त्या नदीतून तुम्ही पलीकडे जा. पलीकडे गेला का तिथं एक घाट आहे, त्या घाटावरून वरती गेला का ते एक महादेवाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे, हेमाडपंथी जुनं मंदिर आहे. आणि त्या महादेवाची पूजा करणारी एक वयोवृद्ध म्हातारी तिथं आहे. उजव्या बाजूला दाट झाडी आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या कडेनं, आणि तिथंच उजव्या बाजूला एक छोटंसं झोपडं आहे. आणि त्या झोपड्यामध्ये एक वयोवृद्ध म्हातारी राहते, महादेवाची पूजा करणारी. आणि तिला ही तांदळाची पिशवी द्या, तुम्ही परत या, मी इथंच आहे. राजाला वाटलं साधू महाराजांनी काम सांगितले आपण केलं पाहिजे, म्हणून जड अंतकरणाने राजा ती 1 किलोची पिशवी घेऊन गेला. 1 किलोमीटर चालला, नदी बरोबर आली, नदीतून पलीकडे गेला. दगडी घाट लागला, घाटावरून वरती चढला. तिथं महादेवाचं मंदिर सुंदर होतं. आपली जशी पिंड सुंदर आहे इथली तशी तिथं महादेवाची पिंड होती. दगडी मंदिर आहे जुनं. आणि मग त्याने उजव्या बाजूला महादेवाचं दर्शन घेऊन आला तर तिथं एक झोपडं होतं. त्या म्हातारीनं
स्वयंपाक सकाळी केलेला आहे, स्वयंपाक बनवून महादेवाला नैवेद्य दाखवलेला आहे. पुन्हा स्वतः जेवण केलेलं आहे. उरलेला काही स्वयंपाक होता, उरलेलं काही जे पदार्थ होते ते येणाऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून त्यानं वाटून टाकले. भांडी स्वच्छ धुतलेली आहेत, घराचं सारवण काढलेलं आहे, घोंगडी टाकलेली आहे आणि निस्तीच म्हातारी आडवी झाली दार राखी लावून. आणि राजा तिथं गेला आणि ती दार राखी बाजूला केली आणि आतमध्ये प्रवेश केला. तर म्हातारी अतिशय जागसूत होती. लगेच पायाचा आवाज थोडासा नकळत कानावरती पडल्याबरोबर ती म्हातारी उठली झोपेतून आणि पाहिलं तर राजा, अरे आपल्या नगरीचा तर हा राजा एवढा मोठा. आणि मग तिनं औचित्य साधलं. औचित्य असं साधलं की महाराज मोठी माणसं आली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे बरं का. आता मी काही मोठा नाही बरं. तुकाराम महाराजच म्हणतात, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं म्या आठविले नाही कधी वाची कृपा निधी माय. असे तुकोबारीचे प्रमाण खूप मोठे आहेत. आता हे त्यांचा मोठेपण आहे. महाराज म्हणतात मी मोठा नाही. तर महाराजच म्हणतात मोठा नाही तर आम्ही त्यांची वंशज तरी कसली मोठे बरं का. आम्ही पण मोठे नाही. पण आमच्या कवडे सराच्या कुटुंबियानं आमचं मोठं स्वागत केलं. मी असंच एवढं म्हणेन की आम्ही संताचे दास, संत पदवी नको आम्हाला, या उक्तीप्रमाणे मग त्या म्हातारीनं औचित्य साधलं. काय साधलं तर राजा आपल्या घरी आलेला आहे एवढा मोठा आणि स्वतःच्या खालची घोंगडी त्याला लगेच बसायला दिली. देवघर होतं छोटंसं. त्या देवघरामध्ये निरांजन तेवत होती. पूजा सकाळी केलेली. ती तेवत असलेली निरांजन हातामध्ये घेतली, कुंकवाचा करंड घेतला, पहिल्यांदा राजाला कुंकुम तिलक केला आणि त्या आरतीनं राजाला ओवाळलं आणि म्हणाली, इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. पाठीवरून त्याचा हात फिरवला आणि म्हणले, बाबा माझ्या गरिबाच्या घरी एवढ्या उन्हाचं का बरं आला तू? काय तुला काम पडलं? आजी मला काम काही नाही तुझ्याकडं, पण एक आहे की मी ही तांदळाची पिशवी तुला द्यायला आलो आहे. मला एका साधूवर यांनी सांगितलं ही तांदळाची पिशवी आजीला देऊन या. त्यावेळेस त्या आजीनं उत्तर दिले राजाला, अरे बाबा तू सकाळी आणली असती तर मी ती स्वीकारली असती, त्याचा भात केला असता, महादेवाला नैवेद्य दाखवला असता, मी खाल्ला असता, उरलेला येणाऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून वाटून टाकला असता. माझा आत्ताच्या आयुष्यातला नियम आहे, माझं 95 वर्ष वय आहे म्हटले आणि 95 वर्षातला माझा नियम आहे, उद्याचा संचय मी कधीच केला नाही म्हटले. राजाने खूप आग्रह केला पण तिनं काही ते स्वीकारलं नाही. ती म्हणाली, तुला द्यायचंच असेल तर उद्याच्याला सकाळी आणून दे. बघ उद्याचं काहीतरी माझ्या घरात शिल्लक आहे का? काही नाही, स्वच्छ घर सारवलेलं आहे. मग तुला द्यायचंच तर उद्या सकाळी आण, तो शिजवेन वाटेन. राजाने विचार केला, अरे ही 95 वर्षाची म्हातारी आहे, तुझे गाल तर सफरचंदासारखे टपोरे आहेत आणि मी मात्र 60 वर्षाचा आहे आणि ही म्हातारी उद्याची चिंता करत नाही आणि मी मात्र 400 वर्षाची चिंता करून माझे सफरचंदासारखे गाल द्रोणासारखे करून बसलो. त्या राजाच्या मनातली भ्रांतीच केली. कारण मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की भौतिक किती मिळाल्यानंतर आपल्याला समाधान होईल, समाधान हे होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी विचार केला की किती मिळालं तर त्याला समाधान नावाची गोष्ट नाही. सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, शाशीन पावला, माया वेष्टीला जीव माला, माया वेष्टीला जीव माला, माया वेष्टीला जीव माला, माया वेष्टीला जीव माला. सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची
किती प्राप्ती झाली तर त्याच्यापासून समाधान मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुखाच्या अशा जन्मच्या जन्म, का तर त्याला समाधान प्राप्त होत नाही. पण ते समाधान तुकाराम महाराजांना प्राप्त झालं. सगळ्यात महाराजांचा मोठा विजय जर कोणता असेल तर त्यांनी दुःखावर मात केली. आणि दुःख कधी आहे? समाधान नाही झालं का दुःखच आहे ना तिथं. समाधान झालं नाही का दुःखच आहे. सगळ्यात मोठा विजय तुकोबारायांच्या जीवनातला आहे तो दुःखावरती त्यांनी मात केली. जीवनात दुःखच नाही महाराज. दुःख ते नये कैसे स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी राशी, याचे वर्मत्व आम्हापाशी, सुखे राहिलाशी प्रेमाची जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय ते उणे आम्हांदास, शिव ब्रह्मरस तुका म्हणे. आणि म्हणून महाराजांनी या दुःखावरती विजय मिळवण्याकरता प्रपंचामध्ये संसारामध्ये कुठेही ओढाओढी खेळत बसले नाहीत. समाधानच पाहिजे ना. तर तुकाराम महाराज म्हणतात ते समाधान भगवंताच्या नामघोषामध्ये आहे. बघा, नुसतं समाधान जाऊ द्या, आम्हाला तर समाधान कधीतरी मिळतंच थोडंफार तरी. गुलाबजामच्या 30-35 गोळ्या खाल्ल्यावर सुद्धा मिळतं. पण ते क्षणिक समाधान आहे, क्षणिक आहे. ज्ञानोबारायांना समाधान कशात मिळालं महाराज? ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन नुसतं समाधान सोडा, पण रम्य समाधान. रम्य समाधान या शब्दाचा अर्थ असा आहे की ते समाधान प्राप्त झाल्यावर परत कधीच असमाधान होत नाही महाराज, कधीच होत नाही. आमचं समाधान मिळालेलं टिकेल असं काही सांगता येत नाही. तेवढ्यापुरतं, काही कालापुरतं समाधान. तिकीट मिळत नव्हतं. इकडून वशिला लावला, तिकडून वशिला लावला, काही पैसे दिले, तिकीटही मिळालं, आनंद व्यक्त केला, मारुतीला 50 हलग्या लावून. आता समाधान झालं ना तिकीट मिळाल्यामुळं. आणि परत निकाल विरोधात गेला, समाधान राहिलं का हो? आपल्या संसारामधलं समाधान नाही बरं. आम्हाला सुद्धा एखादा म्हणतो, महाराज रात्री
चिंतन चांगलं झालं, पण बरं का पुढचं आहे का, त्याला समाधान वाटतं, छाती फुगते, चिंतन चांगलं झालं, चांगला रेफरन्स आला, पण शेवटपर्यंत कीर्तन सुराला लागलं नाही. टिकलं गाव समाधान शेवटपर्यंत. संसारातलं समाधान असं आहे. भगवंताच्या नामचिंतनामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, रम्य समाधान ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरीच्या चिंतनामध्ये समाधान आहे महाराज. तुम्ही अजूनही बघा, शाश्वत समाधान आहे, पण ते अंतकरणापासून केलं पाहिजे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठे, भाव बळे घालू कास, लज्जा चिंता दौडवास, पायी निज ध्यास म्हणू उदास विष्णूचे. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रसंग कोणता जरी असला तर भगवंताचं नामचिंतन केलं. महाशिवरात्र असली तरी नामचिंतन, आषाढी एकादशी असली तरी नामचिंतन, प्रसंग सुखाचा असला तरी नामचिंतन आणि दुःखाचा असला तरी नामचिंतन. पोराची 16वी असली तरी कीर्तनच बरं का, घराची वास्तू अशांती असली तरी कीर्तन, आणि आजोबाचा 13वा असला तरी कीर्तन. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल, म्हणून सदा नाम घोष. त्या भगवंताच्या नामचिंतनानं काय होतं, ज्ञानोबाराय सांगतात, ऐसे माझे नाम घोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. खूप सुंदर वेळ आहे, त्याच्यापेक्षा पुढं आपण बघून घ्या. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये समाधानाकरता, सुखाकरता नामघोष भगवंताचा केला. किती केला महाराज, किती केला. काही 1 कोट 2 कोट 10 वह्या असं केलं काय वह्या बघून. आम्ही केलं तर महाराज त्या वह्या सांगतो लोकाला, एवढं झालं आहे बाबा. तेवढं झालं का ते संपलं, त्या दिवशी गेलं पालखीत बरं का, सांगायचंच नाही. महाराजांनी इतकं नामचिंतन देवाचं केलं होतं. महाराज भंडाऱ्या डोंगरावरती चालत जायचे, भामचंद्रावरती जायचे, घोरवड्याला जायचे, पण आईसाहेबाला सांगून जायचे नाहीत. मग आईसाहेबांनी 3 डोंगर बघायचे. कधी कधी पहिल्या डोंगरावर भंडाऱ्यावर नाही सापडलं तर भामचंद्रावर जायचं, भामचंद्रावर नाही गेलं तर घोरवड्यावर जायचं. मला वाटतं आपण आयुष्यात पण जाणार नाही महाराज, असले डोंगर आहेत ते. मग एक जणांनी सांगितलं, अहो 3 डोंगर बघायची गरज नाही आईसाहेब, महाराज ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गावरच्या पावलाला जर कान लावला तर विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. किती भजन केलं असेल महाराजांनी. अर्जुन झोपला तरी त्याच्या रोमरोमातून, केसातून आवाज यायचा, एकीकडून घोरण्याचा आवाज यायचा बारीक. आता ते बारीक घोर नव्हतं बरं आमच्या सोहळ्यात बरं का. आता ते सुनीलला माहीत आहे, आमच्या दिंडीतच चालतो तो बरं का. तो झोपायच्या अगोदर जर एक मनुष्य आमच्यात एवढा घोरणारा होता, तो झोपायच्या अगोदर आम्हाला झोप लागली तरच झोप बरं का. आमच्या अगोदर जर तो झोपला तर काय नाही, 4-2 माणसं तर उठूनच बसायची बरं का. मला तर एक जण म्हटला, बापूसाहेब त्याला सेपरेट तंबू द्या. आता तो कसा घोरायचा त्याची थोडी नक्कल करतो बरं का, जमतंय का नाही कोणास ठाऊक, सुनीलला माहीत आहे. ते घोरायचा कसा, पुन्हा म्हणायचा तेच म्हणायचा, खाऊ कान खा. जाऊ द्या. अर्जुन झोपेमध्ये आहे, गाढ झोपेत आहे, आणि घोरण्याचा आवाज नाही, रोमरोमातून केसातून आवाज यायचा, जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण. किती भजन केलं असेल त्याने महाराज, किती नामचिंतन केलं असेल त्या अर्जुनाने. उगाच घोडी धुतो का त्याची. हा, याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. त्या अर्जुनाने भजन किती केलं असेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी पुरुषांची संतांची यादी आहे तशी महिलांची सुद्धा यादी आहे.
त्याच्यामध्ये संत मीराबाई आहेत, संत बहिणाबाई आहेत, संत सखूबाई आहेत, संत जनाबाई आहेत. जनाबाईंची कथा आपल्या सगळ्याला माहीत आहे. अरे काय त्यांनी भजन केलं असेल, काय नामचिंतन त्या जनाबाईने केलं असेल. त्यांची ख्याती उत्तर हिंदुस्थानापर्यंत गेली, म्हणजे काशीपर्यंत. अरे अशा कोण जनाबाई आहेत की त्यांच्यावर देव दळण दळू लागायला येतो, त्यांच्या ताटामध्ये जेवतो स्वतः. तो का म्हणे जेवी सवे प्रेम द्यावी प्रीतीचे. आणि जाऊ द्या त्या पांडुरंगाचं नाही दर्शन आपल्याला होत, पण त्या जनाबाईचं तरी दर्शन करून यावं. केवढी मोठी ख्याती आहे त्यांची. काशीवरून पंढरपूरला कबीर महाराज चालत आले, हजारो किलोमीटर पंढरपूरमध्ये प्रवेश केला आणि विचारलं इथं जनाबाई महाराज कुठं राहतात. आता जिथं महाराज राहतात तिथं किंमत नसते बरं महाराजाला. बोबडे महाराज तुमचं, भोसले महाराज तुमचं बरं आहे अजून. जिथं महाराज राहतात तिथं त्याला किंमत नसते. जनाबाईला तिथं कोण महाराज म्हणतो पंढरपुरामध्ये. लोकांनी सांगितलं अहो इथं जनाबाई महाराज नावाची व्यक्ती अख्ख्या पंढरपुरात नाही. सगळीकडे विचारलं, कोणच सांगायला तयार. 4 वाजले. जाऊ द्या आपली फसगमत झाली, मी चुकीचंच नाव ऐकलं आणि आलो. थोडा पश्चातापही झाला कबीर महाराजांना. पण तेवढ्यात एक व्यक्ती आली आणि त्याने सांगितलं जनाबाई महाराज नावाची ही तर व्यक्ती कोण नाही, पण एक दासी जनी म्हणून नामदेव महाराजांच्या घरामध्ये काम करणारी महिला आहे, तिचं कदाचित नाव तुमच्यापर्यंत आलं असेल. मग म्हणाले जाऊ द्या, इथं काही त्यांना किंमतच नाही दिसत, त्यांचं दर्शन घेण्यात तरी काय अर्थ आहे. पण तो दुसऱ्या मनाने सांगितलं जाऊ द्या आलोय. तर म्हणले कुठं घर आहे त्यांचं. तर ते नामदेव महाराजांचं घर दाखवलं. नामदेव टेकडीला जातो मी, तिथं आहे. नामदेव महाराजच्या घरी गेले कबीर महाराज आणि घरामध्ये काही मंडळी होती. चौकटीतूनच आत डोकावलं आणि म्हणाले मी जनाबाईचं दर्शन घ्यायला आलोय. जनाबाई महाराजांचं कुठं आहेत त्या जनाबाई. इथं आहेत त्या घरात म्हणून सांगितलं. त्या घरातल्याने सांगितलं आत्ताच तुम्ही यायच्या पुढं. त्या दुपारी 2 वाजताच म्हणले गौऱ्या वेचायला गेल्यात गोपाळपूरला. मग तर अगदीच हे झाले. म्हटले गौऱ्या वेचणाऱ्या कुठं संत असतात का म्हटले. पण जाऊ द्या आता आलो इथपर्यंत, तर आपण गोपाळपूरला जाऊ आणि तिथं जनाबाईंचं लांबून काहून आपण दर्शन घेऊन येऊ. मग कबीर महाराज गेले तिकडं. सूर्यास्ताची वेळ झाली होती. तोपर्यंत गोराखी मुलं गाई घेऊन गोपाळपूरहून पंढरपूरला निघाली होती. आणि एका मुलाला विचारलं अरे इथं जनाबाई कोण आहेत. तर त्या मुलानं सांगितलं समोरच्या बाईबरोबर एकामेकीला दोघीजण भांडतायत मोठमोठ्यानं, त्या अलीकडच्या जनाबाईत म्हटल्या. अरे बापरे, ह्या तर भांडणाऱ्याच दिसायत म्हणले. मोठं भांडणारे कुठं संत असतात का म्हणले. म्हणून नको जवळ जायलाच नको, लांबूनच पाहायला. आणि तसंच पाठ फिरवले निघाले. पण जनाबाईंचं लक्ष कबीर महाराजाकडे गेलं आणि कबीर महाराजांना म्हणाल्या महाराज आपण आलात तर थोडं पुढं या जरा. कबीर महाराजांनी परत तोंड तिकडे फिरवलं आणि 2 पावलं पुढं गेले. जनाबाईंच्याकडे पाहतायत कबीर महाराज. म्हणले बरं झालं देवानेच तुम्हाला पाठवलं, आमचं एवढं भांडण मिटवा. मग तर म्हटले जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. आता घरी काही भांडण कमी आहे, आता इथं तुमचं भांडण मिटवायला मिळालं. कसलं भांडण तुमचं आहे. मग जनाबाईंनी आपल्या भांडणाचं स्वरूप सांगितलं. मी दुपारपासून गौऱ्या गोळा करते, एवढा मोठा ढीग माझा गौऱ्याचा झालाय. ही बाई तुमच्या पुढं आली, आत्ता आली आणि हिनंही गौऱ्या गोळा केल्यात, पण 10-5 गौऱ्या गोळा केल्या आणि माझ्या ढिगाऱ्यावरच टाकून दिल्या. आणि सगळाच तो गौऱ्याचा ढीग एकटीच घेऊन चालली. मला गौरीच द्यायला तयार नाही. तर माझ्या गौऱ्या मला द्या आणि तिच्या तिला द्या, एवढं काम करा. कबीर महाराज म्हणाले जनाबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी खोटा न्यायनिवाडा करणार नाही. मी साक्षीला इथं नव्हतोच. तुमच्या गौऱ्या किती तिच्या किती मला कसं कळणार ते शक्य. मला नाही हे भांडण मिटवता येणार. त्यावेळेस जनाबाईंनी सांगितलं माझं भांडण मिटवण्याचं तंत्र तुम्हाला सांगते. कसलं तंत्र आहे तुमचं. अहो माझा ज्या गौरीला स्पर्श झालेला आहे ते गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणणारी आहे आणि ह्या बाईच्या गौऱ्या मुक्या आहेत. मुक्या गौऱ्या बाजूला काढा, माझ्या बोलक्या गौऱ्या मला देऊन टाका. कबीर महाराज म्हणले गौऱ्या कुठं बोलतात का म्हणले. जनाबाई असं कुठं असतं बघा तर म्हटले. आणि जनाबाईंच्या आग्रहास्तव कबीर महाराज खाली बसले. एक गौरी उचलली, कानाला लावली. त्या बाईच्या गौऱ्या वरती होत्या 10-5.
10-15 गौऱ्या मुख्याच निघाल्या. कबीर महाराज म्हणाले, जनाबाई माझा वेळ घेऊ नका, मला 10:30 वाजता जायचंय परत. गौऱ्या कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? आम्ही कीर्तनात बसलो तर लवकर म्हणत नाही. गौऱ्या विठ्ठल विठ्ठल कुठं म्हणतात का? पण कबीर महाराजांना जनाबाई म्हणतात की आत्ता माझा गौऱ्याचा ढीग लागेल बघाव. आणि खरोखर ज्यावेळेस जनाबाईंच्या गौऱ्याचा ढीग लागला त्यावेळेस प्रत्येक गौरीतून ध्वनी निघू लागला, विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. अख्ख्या गौऱ्याचा ढीग बाजूला काढला बोलक्या. त्या बाईच्या 10-5 गौऱ्या इकडे बाजूला टाकून दिल्या. त्या बाईने ओळखलं खरा न्यायनिवाडा झाला. बरं ह्यांचं माप चाललंय तोपर्यंतच ती बाई तेवढ्या गौऱ्या घेऊन कधी गेली कळालंच नाही कुणाला. पुन्हा शेवटी जनाबाईंनी त्या सगळ्या गौऱ्या एका फडक्यामध्ये बांधल्या. कबीर महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज आपण आलात, माझा न्यायनिवाडा केला एवढा आणि मला गौऱ्या दिल्या. अनंत उपकार आहेत तुमचे माझ्यावरती. आता मी ते उपकार कशानं फेडू तुमचे. आणि कबीर महाराजांचं दर्शन घेतलं जनाबाईंनी आणि तो बोचका डोक्यावर घेतला. जनाबाईंच्याकडं कबीर महाराज बघतच राहिले. अरे किती सामान्य बाई आहे, फाटलेली साडी आहे अंगावरती, फाटकी चुळी आहे तिची, विस्कटलेले केस, सुरकुतलेला चेहरा आहे. आणि ह्या बाईने किती भजन केलं असेल, किती नामचिंतन केलं असेल, किती ध्यान केलं असेल देवाचं. तिचा स्पर्श झालेली गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते, विठ्ठल विठ्ठल म्हणते. कबीर महाराज पाहतायत जनाबाईंच्याकडं. डोळ्यातून 2-2 धारा लागल्या आनंदाश्रूच्या. अरे काही नामचिंतन केलं असेल, किती त्यांनी ध्यान केलं असेल. आणि कबीर महाराज हे दोहे करणारे होते. आणि कबीर महाराजांनी जनाबाईंच्याकडे बघत बघत दोहा केला. जनी जनी तो सब कहते नामदेव की दाशी, कहत कबीरा ओ नहीं दाशी, सब संतन की काशी. सगळ्या संताची काशी म्हणजे जनाबाई. तर हा अधिकार त्यांना कशानं प्राप्त झाला. तर तो अधिकार तुकोबाराय म्हणतात त्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताचा नामघोष केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रसंग कोणताही येऊ द्या, त्या प्रसंगाला तुकोबाराय म्हणतात की तुम्ही भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून महाराजांच्या लक्षात आलं की अरे हे सगळे दुःखी आहेत. जो जो देखे वो दुख या बाबा, सुख या कोई नहीं रे. राजा दुखया, प्रजा दुखया, हाँ जोगी दुखया, जंगम दुखया, जो जो देखे वो सब दुखया बाबा. मग ह्या जगामध्ये सगळे दुःखीच आहेत, सगळ्यांच्या विवंचना आहेत. आणि सगळेजण मगाशीच ते प्रमाण म्हणून गेले, सुखाच्या पाठीमागं लागलो आपण. पण ते सुख आपल्याला भेटतच नाही. मला सुख पुढं असतं आणि त्या सुखाच्या पाठीमागं आपण असतो. आणि ज्यावेळेस आपल्या हाताला सुख लागल्यासारखं वाटतं त्यावेळेस आपण संपून जातो, नाही का. एक मी उदाहरण देत असतो. खेडेगावामध्ये असाच एक सप्ताह होता चांगला नामांकित. आणि त्या महाराजांना पंक्तीच्या ठिकाणी जेवायला काही अडचण होती. त्यांना काही त्रास होता, शुगरचा म्हणा काय. आणि त्यांनी सांगितलं मला दुसरं काही चालत नाही, मला मुगाचं वरण आणि भाकरी पाहिजे बरं का. 2च गोष्टी पाहिजेत. तुमचं मला गुलाबजाम नको, पुलाव नको, पुरी नको, काहीच नको बरं का. मग झालं. मग तिथून दुसरीकडे व्यवस्था करायची ठरली. मग एका शेतकरी कुटुंबातील महिलेला सांगितलं, अगं आता महाराज तुझ्याकडे जेवायला येतील. तिला आनंद झाला. आणि 2च पदार्थ करायचे, ते वरण आणि भाकरी ज्वारीची. तिनं आनंदाने ते भाकरी केल्या. आणि मुलगी मदत करत होती. मग आता वरण शिजायला डाळ वरून काढायचे, पाणी उकळलेलं आहे वरणाकरता त्या भांड्यात. आणि डबा खाली घेतला. आणि डबा खाली घेतला तर ते महाराज डब्यातली डाळ संपलेली, तिला माहीतच नाही. 2-3 मोठीच डाळ होती शिल्लक. आता आमच्या महिलांचा स्वभाव चांगला असतो, महाराज कमी पडलं तर त्या भागवून घेतात बरं. हे त्यांच्याच स्वभावात बसावं. मग म्हणले जाऊ दे आता काय इलाज नाही, पाणी तर ठेवलं आहे. आणि तेवढी डाळ होती, 2-3 मोठी अर्धी ओंजळ तेवढीच टाकली, पाणी तसंच ठेवलं. म्हणले 4-2 महाराजावर लोक येणार आहेत, सगळ्यांना लागेल तेवढं वरण. आणि मग ती मुलगी महाराज संस्कारित होती, आईला मदत करणारी होती. आणि त्या मुलीनं काय केलं,
आईला सांगितलं, आई तू ताटं स्वच्छ करून घे, तोपर्यंत मी वरण हाटते. आणि मग ती मुलगी वरण हाटायला लागली. वरण हाटायला लागल्यानंतर महाराज ती मुलगी पहिल्यांदा म्हणाली, आई अगं वरणात पाणी जास्त झालं आहे. आई म्हणली, पाणी बरोबर आहे, डाळ कमी पडली म्हणली. म्हणजे गणित दोन्हीचं एकच आहे. मला याच्यातून एक सांगायचं आहे. मग ती डाळ त्यात कमी होती, ती पळीनं वरण हाटत होती, अशी म्हणजे फिरवत होती. ते वरण तयार झालं, शिजलं, पण शेवटपर्यंत डाळीची पळीची गाठ नाही पडली महाराज. डाळ पुढं आणि पळी पाठीमागे. आता त्या डाळीचं आणि पळीचं आहे तसंच आपलं आहे. सुख पुढं असतं आणि आपण त्या सुखाच्या शोधामध्ये असतो. ते सुख आपल्याला सापडतच नाही. पण तुकाराम महाराज सांगतात की बाबा हे सगळे सुखाच्या विवंचनेमध्ये आहेत, सगळ्यांना समाधान पाहिजे. मग ह्यांचं नक्की काय चुकतंय? जिथं सुख आणि समाधान आहे ते साधनच करत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही माझ्याबरोबर काय करा, हे अभंगाच्या पहिल्या चरणात सदा नाम घोष करू हरिकथा, 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 सदा नाम घोष सर्व सुखलाले सर्वालंकार, 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 सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा. हे केल्यावर काय मिळेल?
आता तुम्ही जे करताय ते ह्याच्यातून काय मिळवायचं आहे आपल्याला, तर तुकाराम महाराज म्हणतात हे जर तुम्ही भावनेनं केलं, अंतकरणपूर्वक केलं, तर तुम्हाला समाधान मिळेल. बरं, समाधान प्राप्त होईल, तुमचं समाधान जाणारच नाही. महाराज सांगतात माझा अनुभव आहे, माझ्या जीवनामध्ये काही प्रसंग आले तरी माझं समाधान गेलंच नाही. बघा, बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा केली. समाधान गेलं का? समाधान जाग्यावर आहे. काय झालं ते झालं. म्हणजे आता आपण निघालो कीर्तनाला, गाडी जर पंक्चर झालीच, होणार नाही पण झालीच, तर म्हणू का बरे झाले देवा? कोणी हा उपद्व्याप सांगितला होता म्हणत आपलं समाधान राहत नाही. एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध झाली का समाधान जातं, पण परिस्थिती अनुकूल येऊ प्रतिकूल येऊ समाधान तुकोबारा म्हणतात जातच नाही त्याचं. आणि ते कशामुळं, तर केवळ भगवंताच्या नामचिंतनामुळं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या नामचिंतनानं माझ्या जीवनामध्ये मला समाधान प्राप्त झालं. आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय सुख येतच नाही. समाधानच नसेल तर सुख कुठलं आलं आहे? पहिल्यांदा समाधान प्राप्त झालं आणि त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये मला सर्व सुखाची प्राप्ती झाली. आपल्याला एकच सुख माहीत आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच बस. ह्याच्यापेक्षा संसारी लोकांच्या सुखाची कल्पना वेगळी काही नसते. पण आदिदैविक सुख, आध्यात्मिक सुख, आदिभौतिक सुख, ही 3 प्रकारची सुख तुकोबारा म्हणतात माझ्या पायाशी लोळणी घेतात. कशामुळं, तर तुकोबारा म्हणतात त्याच्याकरता मी साधना जर काय केली असेल तर सदा नाम घोष करू आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आणि सर्व भावे एक, विठ्ठलाचे प्रमाण न लगे जाणावे नेनावे, गावे आनंदे नाचावे, प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती. आम्ही दुसरं काहीच केलं नाही. तुकोबारा म्हणतात एवढंच केलं, हे केलं नाही ते केलं नाही. महाराज म्हणतात कोणी काही करायचं असेल ते करा. करोत तपादी साधने कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा नाचू पंढरी चोवडा. म्हणून महाराज इथं विधीमुखानं बोललेत, निषेधमुखानं नाही. आम्ही हेच करू. काही जरी झालं तर आम्ही हरिनाम कीर्तन संताची पूजन घालीन लोटांगण महाद्वारी नामघोषाला अग्रक्रम तुकोबाराने दिला. एक विनोद म्हणून गोष्ट सांगत असतो, एका मिनिटात सांगतो. एका शेतकऱ्याने, सावकार होता तो मोठा, आणि महादेवाला काही नवस केला होता. तो महादेव असा चांगला होता, तुमच्या महादेवासारखा नवसाला पावणारा बरं का. जागरूक स्थान होतं चांगलं. महादेव हे भोळं दैवत आहे. आणि काय बोलला नवस, त्याला नातू होत नव्हता, लग्न झाल्यावर 10-15 वर्ष काही, आणि त्यांनी बोलला नवसन, त्याच्या नवसाला महादेव पावला. तुका म्हणे कृपावंत इच्छिले पूर्वी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष देत सेकी संग आपला. आणि त्याच्या मनातली इच्छा पूर्ण झाली. आणि मग त्याने काय केलं, तर तो नवस त्याला फेडायचा होता. मग एक असा सोमवार चांगला बघितला श्रावण महिन्यातला, आणि मग त्या दिवशी तो नवस फेडण्याचा तो दिवस त्याचा, त्यानिमित्तानं सत्यनारायणाची पूजा. आणि मग सगळ्या गावातील लोकांना आमंत्रित केलं. 10 ते 12 पूजा आहे. आणि पूजा झाल्यानंतर म्हणले महाप्रसाद सगळ्याला, म्हणजे भोजन आहे. आता पूर्वीच्या काळातलं भोजन होतं ते. मग सगळे पाटलाच्या विनंतीला मान देऊन ती पोथी ऐकण्याकरता आले. पोथी झाली 10ला सुरू, बरोबर 12ला संपत्ती आली. पोथी इकडे स्वयंपाकही तयार झाला. जुन्या काळातला तो स्वयंपाक, पुरणपोळीचा स्वयंपाक. पुरणपोळी, आमटी, भात, कुरवडी, भजे, सगळं, बटाट्याची भाजी वगैरे सगळं सुंदर त्यांनी जेवण केलं. आणि पोथी संपत आली आणि इकडं स्वयंपाकही तयार झाला. पण ते जुन्या काळातला स्वयंपाक सरावर केलेला सरपणावरती, आणि हांड्यामध्ये ते आमटी शिजवलेली, त्याला दोर बांधला होता, गव्हाची खीर बनवलेली. हे सगळे हांडे खाली घेतले आणि आमटीचा हांडा दोर बांधून खाली घ्यायला सुरुवात केली अशी. पण तो दोर कमकुवत होता. तो मजुराच्या, त्या कामगाराच्या, आचार्याच्या लक्षातच आला नाही. आणि अशी उकळलेली आमटी, अगदी म्हणजे सुंदर झालेली, बाजार आमटीसारखी तुमच्या बरं का. आणि ती उचलली ना, तर थोडीशी दोर तुटला ना, आमटी सगळी त्या सरात पालती झाली.
पालती झाल्याबरोबर कामगार हुशार होते आचारी, मालकाकडे पळतच गेले. मालक म्हणले थोडी पोथी तर संपत आली, लांबवायला सांगा म्हणले जरा पोथी. बरं का, आता लांबवायची कशी? मग ते गेले शास्त्री बाबाकडे, पोथी वाचत होते, त्याच्याकडे गेले, म्हणले पोथी लांबवा. आता पोथी तर संपत आली आणि लांबवायची कशी म्हटल्या. पण प्रत्युन्मती विधाता होता. ऐन वेळेला कसला जरी प्रसंग पडला तर काही माणसं त्याच्यातून बुद्धिचातुर्यानं बाजूला लगेच निघतात, किंवा ऐन वेळेला त्यांनी विना घेतल्यावर जरी एखादा कोट अभंग त्याला दिला तरी त्याच्यावरती चिंतन करतो, त्याला प्रत्युन्मती विधाता म्हणायचा. असा तो शास्त्री बाबा भटजी असे हुशार होते. आणि मग म्हणले आता पोथी लांबवायची कशी? मग त्यानं निषेध मुखानं बोलायला सुरुवात केली. त्याची पोथीचा विषय आला होता, महादेवाला बोललेला नवस पूर्ण झालेला आहे आणि तो नवस फेडण्याकरता नावेतून आपल्या मुलांना सुनांना भरदरीचे कपडे अंगावरती डागे घालून महादेवाला नवस फेडण्याकरता त्या नावेमध्ये 1.25 लाख पानं घेऊन महादेवाला वाहण्याकरता तो निघालेला आहे. इथपर्यंत पोथी आली होती आणि पुन्हा पोथी त्यांनी लांबवा म्हणून सांगितली. आता लांबवायची कशी? एकच बोलवी राहिली. मग त्यानं निषेध मुखानं बोलायला सुरुवात केली. महादेवाला वाहण्याकरता त्यानं पानं घेतली होती, ती वडाची नव्हती बरं का, असं म्हणायला लागलं. पुन्हा म्हणायचं महादेवाला वाहण्याकरता पानं घेतली होती, ती पिंपळाची नव्हती बरं का. पुन्हा म्हणायचं ती उंबराची नव्हती बरं का. पुन्हा म्हणायचं कवठाची नव्हती बरं का, ती नारळाची नव्हती बरं का. तोपर्यंत आमटीला फोडणी दिली, आमटी उकळली आणि महाराज सगळ्या पोथीत खमखमाट वास सुटला आणि आमटी आटायला लागली. तर ह्याचं चालूच होतं, ती पानं झेंडूची नव्हती बरं का, ती गुलाबाची नव्हती बरं का. मग म्हणले आता ही पोथी काही सकाळपर्यंत संपणार नाही बा. मग त्याने जाऊन सांगितलं, म्हणले आता पोथी तुमची आटपा, आमटी तयार झाली. मग त्याने विधिमुखाने एकाच वाक्यात सांगितलं, महादेवाला वाहण्याकरता 1.25 लाख पानं घेतली होती, ती बेलाची होती बरं का. आता मला सांगा, बेलाची जर अगोदर सांगितली असती तर बाकीच्याची यादी वाचायची गरजच नव्हती. तसं तुकोबरा इथं बाकीची यादी वाचतच नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला समाधान मिळतं आणि सर्व सुखाची प्राप्ती, म्हणजे आदिदैविक सुख, आध्यात्मिक सुख आणि आदिभौतिक सुख. म्हणून सर्व सुखे, सर्व सुखाची प्राप्ती, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. अलंकार हे आनंदाचं प्रतीक आहे. आनंदे निर्भर डुल्लत असो. आमच्या जीवनामध्ये सगळा आनंदच आहे. आनंदाची डोही, आनंदाची तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे अंत्य कशामुळं? तर केवळ सदा नाम घोष करू हरी कथा. एवढ्यावरती तो आनंद थांबला नाही, तर आम्हाला देहाचा विसर पडला. देहाचा विसर केला आनंदे संचार. म्हणून असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. आणि आम्ही या भगवंताच्या नामघोषानं, भगवंताच्या नामचिंतनानं तुकोबारा म्हणतात अग्निरूप झालो. आता अग्निरूप म्हणजे प्रत्यक्षात अग्नी नाही बरं. महाराजांच्या काही अभंगाचा अर्थ हा लक्षणार्थानं लावावा लागतो, वाच्यार्थानं नाही लावून जमत मला. कारण वाच्यार्थ वेगळा आणि लक्षणार्थ वेगळा. मला त्या रांजणीच्या काकाने एकदा सांगितलं, म्हणले आम्ही नगर जिल्ह्यात त्या कळंबोली गावाला गेलो आणि ते लोक काही कीर्तनाला येतच नव्हते. म्हणले कीर्तनाला जमायचेच नाहीत लोक. मग म्हणले तिथं जरा सायकॉलॉजी वापरली, अभ्यास केला. म्हणले ह्या गावात कुठले लोक जास्त समाजाचे आहेत? तर तिथल्या लोकांनी सांगितलं इथं जवळजवळ म्हणले 90% वाणी समाजाचे लोक आहेत. मग म्हणले आज बघा सगळे लोक येतील. स्पीकर असा तुमच्यासारखा मोठा केलेला आणि म्हणले मी असा अभंग घेतला, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. म्हणजे लक्षणार्थानं अर्थ सांगितला नाही, वाच्यार्थानं सांगितलं. महाराजांच्या पुढे एवढ्या जाती होत्या, पण महाराज म्हणतात पुण्यवान जर कोण असेल तर फक्त वाणीच आहे. आता ह्याला म्हणायचं वाच्यार्थ बरं का. लक्षणार्थ वेगळा असतो आणि वाच्यार्थ वेगळा. तसं अग्निरूप शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात अग्नी नाही, तर अग्नीचं स्वरूप काय आहे? अग्नी जवळ येणाऱ्याला भस्मसात करतो. बरोबर आहे का नाही? त्रनाग्नी वेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे ते नाम पापाला जाळून टाकतं. म्हणून आमच्याकडं आता पाप येऊ शकत नाही. पाप पुण्याच्या पुढं आम्ही गेलो, आम्ही नामरूप झालो. या शब्दाचा अर्थ अग्निरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येली पाप पुण्यांगा. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार
आनंदे निर्भर डुल्लत असो ज्ञानेश्वर बराचसा वेळ झालेला आहे. 25वे हे रौप्य महोत्सवी वर्ष संपन्न करत असताना माझ्याकडे तशी 18 तारखेची सेवा पत्रिकेप्रमाणे आली होती बरं का, पण त्या दिवशी काही तांत्रिक अडचणीमुळे मला येता आलं नाही. आता हे ॲडजस्टमेंट करण्याकरता संयोजकांना कदाचित त्याचा त्रासही झाला असेल बरं का, मी नाही असं म्हणणार नाही, कारण मी सुद्धा सप्त्याचा संयोजक बऱ्याच वेळा काम केलेलं आहे. असे अडचणी आल्यावर त्याला कसं फेस करायचं, कसं तोंड द्यायचं खूप अवघड असतं बरं का. पण असो, याच्यावर जास्त चर्चा न करता त्यांना जो काही त्रास झाला असेल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज 22 तारखेला का होईना पण इथं येता आलं आणि आपल्या या स्वयंभू महादेवाच्या पुढं मला सेवा करण्याचा योग आला, याबद्दल मी सुद्धा मला स्वतःला धन्य समजतो. आज काही मला अडचण आली नाही आणि रोज अडचण इतकेत काय मोठा माणूस नाही बरं का मी. आता कधीच येत नाही मला अडचण, पण आली समजा, जाऊ द्या काय असेल ते असेल. म्हणून झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी, महादेवाच्या चरणी समर्पित करतो. आणि 25 वर्ष झाली अशी आता वर्ष मोजायचीच नाही बरं का. परत 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष मोजायचीच नाही. हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहावं असं म्हणायचं. सेवा करत राहायची. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. विठ्ठल